नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील पहिले एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, याचा पेज नंबर आहे 188. रेखा, मेनका, मुक्ता were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2:1, 1:1 respectively. 2:1 रेशो आपल्याला दिलेला आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. बरोबर, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेले आहे. ओल्ड बॅलन्स शीट 2 लाखने टॅली झालेली आहे. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मुक्ता डेट ऑन 1 जुलै 2019. मुक्ता डेट झालेली आहे. बरोबर, डेथ पावलेली आहे 1 जुलै 2019ला. बरोबर, त्याच्याखाली आपल्याला ॲडजस्टमेंट 5 दिलेल्या आहेत आणि ॲडजस्टमेंटच्या खाली प्रिपेअर म्हणजेच तयार करा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, बॅलन्स शीट ऑफ दी कंटिन्यूइंग फर्म. बरोबर, गिव्ह वर्किंग नोट्स ऑफ प्रॉफिट अँड गुडविल. बरोबर, अशा प्रकारे आपल्याला लेजर अकाउंट आणि वर्किंग नोट तयार करायला सांगितलेली आहे. बरोबर, आता मुक्ता डेट 1 जुलै 2019ला झालेली आहे. म्हणजेच आपली ओल्ड बॅलन्स शीट 31 मार्च 2019ला क्लोज झालेली आहे. म्हणजेच स्टार्ट कधी होणार? एप्रिलमध्ये, 1 एप्रिल 2019. म्हणजेच एप्रिल, मे, जून, म्हणजे 3 महिनेच फक्त मुक्ता या फर्ममध्ये आहे. बरोबर, किंवा असणार आहे. आणि 1 जुलै 2019पासून ही या फर्ममध्ये नसणार आहे, कारण की ती डेट झालेली आहे. म्हणजेच 3 महिन्याच्या प्रमाणात आपल्याला मुक्ताच्या बाबतीत कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. बरोबर, आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. बरोबर, पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर, हा अर्ध्या पानामध्ये क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये क्रिएट करायचा आहे. बरोबर, लेफ्ट हँड साईडला तिन्ही पार्टनरची नावे घ्यायची आहेत. बरोबर, आणि राईट हँड साईडला देखील 3 पार्टनरचे 3 कॉलम घ्यायचे आहेत. बरोबर, त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019. बरोबर, ही कंटिन्यू फर्म इथून पुढे सुरू होणार आहे. बरोबर, कारण की 1 जुलै 2019ला मुक्ता डेट झालेली आहे. म्हणजे ही ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला न्यू तयार करायची आहे. तर ही दुसऱ्या पेजवर घ्यायची आहे. त्याच्यानंतर वर्किंग नोटमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट याचं माहिती पाहणार आहोत. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. बरोबर, याची देखील वर्किंग नोट आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण वर्किंग नोटमध्ये जनरल रिझर्व्हचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला लेजर अकाउंट, बँक अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे. गुडविल अकाउंट आपल्याला क्रिएट करायचे आहे. ड्रॉइंग्स अकाउंट आपल्याला क्रिएट करायचे आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट हे देखील आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि लास्ट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट देखील आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे. बरोबर, तर अशा प्रकारे वर्किंग नोटमध्ये कोणते कोणते अकाउंट क्रिएट करायचे या संबंधी आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण जाऊया. कॅपिटल अकाउंट्स याचं आपण सुरुवातीला पोस्टिंग करूया. रेखा 60,000, मेनका 70,000 आणि मुक्ता 34,000. बरोबर,
याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रेखा 60,000, मेनका 70,000 आणि मुक्ता 34,000. बरोबर, अशा प्रकारे याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊया. जनरल रिझर्व किती आहे? 16,000 आहे. बरोबर, तर हे ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स, रेशो आहे 2:1:1. बरोबर, रेशोची बेरीज आहे 4. म्हणून जनरल रिझर्वची किंमत आहे 16,000. 16,000 छेद 4, 4 1 4, 4 चौक 16, पुढचे 3 शून्य, 4,000 एक भाग जनरल रिझर्वचा आलेला आहे. म्हणून रेखा बरोबर 4,000 गुणिले 2 बरोबर 8,000. मेनका बरोबर 4,000 गुणिले 1 बरोबर 4,000. मुक्ता बरोबर 4,000 गुणिले 1 बरोबर 4,000. या सर्वांची बेरीज केली 16,000 येते. बरोबर, अशा प्रकारे जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. याची आपण एंट्री करतो नेहमीप्रमाणे. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय जनरल रिझर्व अकाउंट, रेखा 8,000, मेनका 4,000 आणि मुक्ता 4,000. अशा प्रकारे आपण जनरल रिझर्वचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊया. बँक अकाउंट किती बॅलन्स आहे? 60,000. बरोबर, म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000. बरोबर, बँकेचा देखील आपण बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या खालची माहिती पाहूया. मुक्ता डेट ऑन 1 जुलै 2019. बरोबर, आता ॲडजस्टमेंट 1, प्लांट अँड मशिनरी ऑर टू बी रिव्हॅल्यूड ₹270,000. आता प्लांट अँड मशिनरीची किंमत किती दिलेली आहे? 70,000. आता ओल्ड बॅलन्स शीटला किती दिसते बघा? प्लांट अँड मशिनरी 60,000, म्हणजे 10,000 किंमत वाढलेली आहे. बरोबर, ॲसेटची किंमत वाढली की आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय प्लांट अँड मशिनरी 10,000. बरोबर, दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. बरोबर, प्लांट अँड मशिनरी मूळ किंमत 60,000, ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली म्हणून ॲड ॲप्रिशिएशन 10,000, आउटरला 70,000. अशा प्रकारे प्लांट अँड मशिनरीचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अँड RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000. आपल्याला RDD किती लेस करायचे आहे? 2,000. आपण कशामधून लेस करतो? तर सन्ड्री डेटर्स. बरोबर, तर डेटरची किंमत कमी होणार 2,000. बरोबर, ॲसेटची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. टू RDD अकाउंट 2,000. बरोबर, दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. डेटर्स मूळ किंमत 50,000, लेस RDD 2,000, आउटरला 48,000. अशा प्रकारे आपण डेटर्सचं देखील आपण पोस्टिंग सर्व प्रकारचं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 2, दी ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू दी डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड टू ₹10,000. आता मुक्ताचं ड्रॉइंगची किंमत किती सांगितलेली आहे? 10,000. बरोबर, चला तर याची आपण एंट्री करणार मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स. बरोबर, मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू ड्रॉइंग्स अकाउंट 10,000. बरोबर, 10,000. बरोबर, ड्रॉइंग्ज अकाउंट काय केलेलं आहे? क्रेडिट, म्हणून आपण ड्रॉइंग्ज अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय मुक्ता कॅपिटल अकाउंट 10,000. बरोबर, त्याच्यानंतर ह्याची आपल्याला रिव्हर्स आणखीन एक एंट्री करावं लागते. ड्रॉइंग्ज अकाउंट डेबिट टू बँक. बरोबर, 10,000. बरोबर, म्हणून ड्रॉइंग्ज अकाउंट काय केलेलं आहे? डेबिट, म्हणून आपण ड्रॉइंग्ज अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू बँक अकाउंट 10,000. बरोबर, बँक अकाउंट काय केलेलं आहे? क्रेडिट, म्हणून आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय ड्रॉइंग्ज अकाउंट 10,000. अशा प्रकारे आपण 2 एंट्रीज ड्रॉइंगच्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे 3, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज ₹1,000. बरोबर, ड्रॉइंग्जवर इंटरेस्ट चार्ज केलं. बरोबर,
त्याची पहिली एंट्री झाली मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा अकाउंट, बरोबर. आता मुक्ता कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा अकाउंट 1000, बरोबर. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काय केलेलं आहे, क्रेडिट, म्हणून आपण त्याच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय मुक्ता कॅपिटल अकाउंट 1000, बरोबर. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची देखील आपल्याला रिव्हर्स एंट्री करावी लागते, म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, बरोबर. म्हणून आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा अकाउंट डेबिट केल्यामुळे डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1000, बरोबर. इथं पोस्टिंग केलेलं आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट 1000, बरोबर. अशा प्रकारे आपण याची देखील इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची देखील 2 एंट्रीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट, हर शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3 years परचेस ऑफ द प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years which were first year rupees 1,50,000, second year rupees 1,30,000, third year rupees 70,000, fourth year rupees 50,000. अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिटच्या अमाऊंट दिलेल्या आहेत, बरोबर. आता या ठिकाणी 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे आणि 3 years परचेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे, बरोबर. आता ह्याचं आपण वर्किंग नोटमध्ये माहिती पाहूया. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, गुडविलची किंमत आपल्याला काढायची आहे. टोटल प्रॉफिट ऑफ 4 years किती आहे, या ठिकाणी 15,000 घेतलेला आहे. तर पहिल्या वर्षाचा प्रॉफिट 1,50,000 आहे, या ठिकाणी 0,1 द्यायचं आहे. 1,50,000 प्लस 1,30,000 प्लस 70,000 प्लस 50,000 याची बेरीज येते 4,00,000, म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर 4,00,000 छेद 4. छेद 4 का घेतलं तर 4 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून, बरोबर. 4 1 4 4 1 4 म्हणजे 1,00,000 ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे, बरोबर. गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस, बरोबर. म्हणून 1,00,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस तुम्हाला मी सांगितलं होतं 3 आहे, म्हणून किती आलं या ठिकाणी 3,00,000. या ठिकाणी 3,00,000 गुडविल येते, बरोबर. ऑल फर्मची गुडविल किती येते 3,00,000. आता आपल्याला कुणाची काढायची आहे, मुक्ता, बरोबर. मुक्ता शेअर इन गुडविल बरोबर 3,00,000 गुणिले 1/4. आता 1/4 कसं घेतलं, रेशो आपला किती आहे 2:1:1 बरोबर 4, बरोबर. म्हणून आता हिचा रेशो मुक्ताचा 3 नंबरचा 1/4 घ्यावा लागला, म्हणून 3,00,000 गुणिले 1/4 बरोबर. आता 3,00,000चे 4 भाग जर केले, बरोबर, तर 1 भाग 75,000 येणार आहे, बरोबर. अशा प्रकारे मुक्ताची गुडविल किती आली 75,000, तेवढीच याच्यामध्ये घ्यायला सांगितलेली आहे, बरोबर. मग ह्याची आपण एंट्री काय करतो, गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ता कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू अपोजिट अकाउंटचं नाव टू मुक्ता कॅपिटल अकाउंट 75,000, बरोबर. मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट आणि मुक्ताच्या कॉलममध्ये 75,000. अशा प्रकारे आपण गुडविलचं कॅल्क्युलेशन करून हे एंट्रीचं पोस्टिंग देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 5, द डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years, 3rd and 4th year, बरोबर. म्हणजे तिसऱ्या आणि 4थ्या वर्षाचा ह्या ठिकाणी आधार घेऊन आपल्याला जो डिसीज्ड पार्टनर तयार झाला आहे, म्हणजे डेथ पावलेला आहे पार्टनर, त्याचा आपल्याला प्रॉफिट काढायला सांगितलेला आहे, बरोबर. आता ते आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट, प्रॉफिट ऑफ करंट इयर बरोबर प्रॉफिट ऑफ करंट इयर बरोबर ॲव्हरेज ऑफ दी प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years, बरोबर. आता लास्ट 2 yearsचा प्रॉफिट किती आहे
तर थर्ड आणि फोर्थ इयरचा 70,000 आणि 50,000 आहे. म्हणून आपण 70,000 प्लस 50,000 छेद 2 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून 2 घेतलं. याची बेरीज झाली 1,20,000 छेद 2 बरोबर 1,20,000च्या निम्म 2 भाग केलं तर आपण 60,000 रुपये येते. म्हणजे 60,000 रुपये प्रॉफिट येणार आहे. प्रॉफिट फॉर प्रोपोर्शनेट पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 पासून आपल्याला काउंट करायचं आहे. 60,000 प्रॉफिट टोटल आलेला आहे बरोबर. आता 1 एप्रिल 2019 पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 एप्रिल 2019 टू 1 जुलै 2019 बरोबर. म्हणजे 3 महिन्याचा काढायचा आहे. एप्रिल मे जून म्हणजे 3च महिन्याचा प्रॉफिट काढावा लागणार आहे. म्हणून 60,000 गुणिले 3/12 बरोबर 15,000 प्रॉफिट येणार आहे 3 महिन्याचा बरोबर. आता 3 महिन्याचा प्रॉफिट किती आलेला आहे 15,000 बरोबर. आता मुक्ता शेअर इन प्रपोर्शनेट प्रॉफिट बरोबर 15,000 गुणिले 1/4 तिच्या रेशोप्रमाणे आपल्याला तो डिवाईड करावा लागणार आहे. तर 3,750 मुक्ता शेअर प्रॉफिट येणार आहे. अशा प्रकारे मुक्ताचा प्रॉफिट आपण 3,750 काढलेला आहे. रिपिटेशन करतो. प्रिव्हियस 2 इयरची मदत घेऊन आपल्याला प्रॉफिट काढायला सांगितलेलं आहे. हे 60,000 हा देखील 60,000 ऑल फर्मचाच प्रॉफिट आला. प्रॉफिट फॉर प्रोपोर्शनेट पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 1 जुलै 2019 म्हणजे ह्या 3 महिन्यातला प्रॉफिट काढला. कारण की 1 जुलै 2019ला मुक्ता डेट झालेली आहे. तिथपर्यंतचा प्रॉफिट आपण सुरुवातीला काढूया नंतर बरोबर. म्हणजे काढूया. तर 60,000 गुणिले 3/12 15,000 आला. हा देखील ऑल फर्मचा प्रॉफिट 3 महिन्याचा आला. म्हणून आता मुक्ताच्या हिस्स्याला किती येतोय तर आपण काढणार. म्हणून मुक्ता शेअर इन प्रपोर्शनेट प्रॉफिट बरोबर 15,000 गुणिले 1/4 तिचा रेशो या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणून 3,750 तिचा प्रॉफिट आलेला आहे. आता याची एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू मुक्ता कॅपिटल अकाउंट बरोबर. म्हणून मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट केलेलं आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट मुक्ताच्या कॉलममध्ये 3,750. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट काय केलेलं आहे डेबिट म्हणून आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू मुक्ता कॅपिटल अकाउंट 3,750. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत. आता कोणता अकाउंट राहिला का ते आपण पाहूया. आपण बॅलन्स शीटमध्ये जाऊया. कॅपिटल अकाउंट झालेला आहे. क्रेडिटर्स 18,000 राहिलेला आहे. बिल्स पेएबल 2,000 राहिलेला आहे. जनरल रिझर्व झालेला आहे बरोबर. तर ह्या दोन्हीला आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. क्रेडिटर्स 18,000 बिल्स पेएबल 2,000 याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला पाहूया. प्लांट अँड मशिनरी झालेला आहे. डेटर झालेला आहे. फर्निचर राहिलेलं आहे 30,000. बँक अकाउंटचा आपण लेजर क्रिएट केले. आता फर्निचरला आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. फर्निचर 30,000 आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण वर्किंग नोटमधलं अकाउंट क्लोज करूया. बँक अकाउंटचे डेबिट साईड मोठे आहे. 60,000 बेरीज येते आहे तशी आपण क्रेडिट साईडला मांडले. 60,000तून 10,000 गेले. बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स 50,000 आलेला आहे. त्याला ओपनिंग करून टाकलं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. 75,000 बेरीज आहे तशी घेतली. क्रेडिट साईडला मांडली. क्लोजिंग बॅलन्स 75,000 निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 75,000. तो ओपनिंग करून घेतला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000 बरोबर. आता ह्याचं दोन्हीचं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करूया. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. गुडविल 75,000 आणि बँक 50,000 याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढचा अकाउंट ड्रॉइंगचा अकाउंट, डेबिटला 10,000, क्रेडिटला 10,000 टॅली झालेला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, डेबिटला 1,000, क्रेडिटला 1,000 टॅली झालेला आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, डेबिट साईड मोठी आहे 3,750, ते आहे तसं मांडलं, अपोजिट साईडला मांडून घेतलं. 3,750मधनं 1,000 लेस केले, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,750 बॅलन्स निघालेला आहे. तो ओपनिंग करून टाकला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,750. आता याचं पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी याचा डेबिट बॅलन्स आहे, डेबिट साईड मोठी म्हणजे डेबिट बॅलन्स, तर आपल्याला ॲसेट साईडला पोस्टिंग करावं लागणार आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 2,750 याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईड मोठी आहे 10,000 अमाऊंट दिसते, ते टोटल मांडले, ती डेबिट साईडला टोटलमध्ये मांडलेले आहे 10,000. 10,000मधून 2,000 गेले, 8,000 प्रॉफिट मिळालेलं आहे. टू प्रॉफिट बरोबर, ट्रान्सपोर्ट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट किती मिळाला? 8,000. आता ऑल पार्टनर्सला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रेशो आहे 2:1:1, रेशोची बेरीज आहे 4. प्रॉफिट किती आहे? 8,000. 8,000/4, 4×1=4, 4×2=8, पुढचे 3 शून्य, 2,001 प्रॉफिटचा भाग आलेला आहे. म्हणून रेखा बरोबर 2,000 × 2 बरोबर 4,000, मेनका बरोबर 2,000 × 1 बरोबर 2,000, मुक्ता बरोबर 2,000 × 1 बरोबर 2,000, या सर्वांची बेरीज 8,000 येते. अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला इनरला आपण आता सगळं डिस्ट्रीब्युशन लिहायचं आहे. रेखा 4,000, मेनका 2,000, मुक्ता 2,000 बरोबर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट, रेखा 4,000, मेनका 2,000, मुक्ता 2,000, अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया बरोबर. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे ऑल पार्टनरची. रेखाची बेरीज त्या ठिकाणी केली कॉलमची तर 72,000 आलेले आहे. मेनकाची त्या ठिकाणी बेरीज केली 76,000 आलेले आहे. त्याच्यानंतर मुक्ताच्या कॉलमची बेरीज केली 1,18,750 आलेले आहे. ते आहे तसं डेबिट साईडला मांडून घेतलं, अपोजिट साईडला 72,000, 76,000 आणि 1,18,750 बरोबर. आता आपण जो डेट झालेला आहे पार्टनर्स म्हणजे मुक्ता, त्याचं आपण क्लोजिंग करूया अगोदर. तर 1,18,750मधून हे 10,000 आणि हे 1,000 लेस केले तर डिफरन्स आला 1,07,750. तर ते आपल्याला एक्झिक्युटिव्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून या ठिकाणी हेडिंग दिलं टू मुक्ताज एक्झिक्युटिव्स लोन अकाउंट 1,07,750 बरोबर. दुसरं पोस्टिंग याचं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मुक्ताज रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंट बरोबर 1,07,750 बरोबर. अशा प्रकारे आपण जो डेट झालेला आहे पार्टनर याचं अकाउंटिंग क्लोज केलेलं आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग जे पार्टनर्स आहेत रेखा आणि मेनका याचं आपण क्लोजिंग करूया. 76,000 अमाऊंट आहे, डेबिटला काहीच नाही म्हणजे 76,000 या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स निघाला. 72,000 डेबिटला काहीच नाही, 72,000 या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, रेखा 72,000, मेनका 76,000 बरोबर. ओपनिंग करूया अपोजिट साईडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 72,000, 76,000 बरोबर. अशा प्रकारे जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत किंवा कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्याचं आपण क्लोजिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आता न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स रेखा 72,000, मेनका 76,000. कॅपिटल अकाउंटचं दुसरं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करूया.
तर न्यू बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपली बॅलन्स शीट टॅली होईल. तर सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटीची सर्व आपण बेरीज केली, 2,75,750 आलेले आहे. आता आपण ॲसेट साईडची देखील करूया. तर ॲसेट साईडच्या सर्व अमाऊंटची बेरीज केली, 2,75,750 आलेले आहे. बरोबर, म्हणजेच लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनरचं पहिले एक्झाम्पल पाहिलेलं आहे, रेखा, मेनका आणि मुक्ता यांचं. बरोबर, हे एक्झाम्पल आपण पाहत असताना प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.